जागा वाटपावरून शिंदे गटाचे आमदार नाराज, मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्टच बोलले। राज्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रचार धुराळा उडाला आहे। दुसरीकडे महायुती असो किंवा महाविकास आघाडी अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही। अशात आता महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण राज्यातील शिंदे गट अस्वस्थ असल्याचे समोर आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। या बैठकीत शिवसेना मंत्री आणि आमदारांनी शिवसेनेच्या हक्काची काही मतदारसंघ मित्रपक्षाला सोडल्यामुळे आक्रमकपणे नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पक्षातील आमदारांची बैठक बोलावली होती। यावेळी आमदारांची नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे। आपण उठाव करून धाडस केले म्हणून मित्रपक्षाला सत्तेचे फळ चाखता आलं, त्यामुळे कोणी कितीही सांगितलं तरी आपलं महत्त्व कमी होत नाही, असं काही उपस्थित आमदारांचं म्हणणं आहे। राज्यातील परभणी आणि उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ शिवसेनेने मित्रपक्षाला दिले। आपण युती धर्म प्रामाणिकपणे पाळतोय, पण आपले मित्रपक्ष युती धर्म प्रामाणिकपणे पाळतोय का, अशी शंका उपस्थित करण्यात आली। रायगड आणि शिरूर मतदारसंघात आपल्या आमदारांचा अपमान गिळून महायुती उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। शिवसेनेचे उमेदवार ज्या मतदारसंघात आहेत तिथे मित्रपक्षांनी युती धर्माचे पालन करत सहकार्य आणि मदतीसाठी तयार राहायला हवं, अशी भूमिका उपस्थित मंत्र्यांनी मांडली आहे। ठाणे आपलेच आहे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ आपलाच आहे, ते सोडायचे नाही, पालघर देऊ नका, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? महायुती करताना काही तडजोड कराव्या लागतात, परंतु कोणत्याही विद्यमान खासदारावर अन्याय होणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।